नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा जाहीर केला आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलेलं आहे। आता तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची कित्येक दिवस झालं प्रतीक्षा करत होता। आता ती प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपली आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आजच पुढील काही तासांमध्ये डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही यासाठी पात्र आहेत का? तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का तुम्ही अपात्र झालाय? हेच आता आपण पुढे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत रक्कम जमा होणार आहे, म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 14 जिल्हे आलेले आहेत, त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील शेतकरी बांधवांनो आता तुम्ही लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये चेक करायचं आहे। मी आता तुम्हाला A to Z माहिती सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, फक्त लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय काय निर्णय घेण्यामध्ये आलेले आहेत ते आता मी तुम्हाला सविस्तरपणे एक एक करून सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही खरोखर नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी आजच पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ दिला जाणार आहे, अन्यथा अपात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र आहेत का? तुमच्या जिल्ह्याचं नाव म्हणजेच की या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का? तुमचे कामे का अपूर्ण आहेत का? तुम्ही अपात्र झालाय? हेच आता तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता महत्त्वाचा व्हिडिओ आहे, थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। तर आता शेतकरी बांधवांनो बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की आता शेतकरी बांधव तीव्र नाराज झाले होते। याच कारणामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही आजपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सोडण्यास सुरुवात देखील केलेली आहे। शेतकरी बांधवांना असा देखील प्रश्न मनामध्ये आलेला होता की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत का जमा झाला नाही। या कारणामुळे आता मुख्यमंत्री म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांनी चटपट या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि आता चटपट निर्णय घेताच शेतकरी बांधवांनो, आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये आता या ठिकाणी पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ सर्वात अगोदर जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहेत, हे आता तुम्हाला सविस्तरपणे पुढे शेतकरी बांधवांनो पाहायला मिळणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहेत। कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे, त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की शेतकरी बांधवांनो आता तुम्ही चेक करायचं आहे। आता पुढे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय। त्यासोबत या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती आता शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती कामे तुम्हाला शेतकरी बांधवांनो तात्काळ पूर्ण करायचे आहेत हे जाणून घेऊया। त्यानंतर पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये लगेच हे देखील पाहूया की नेमकी कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आलेली आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती म्हणजेच की PM किसान योजनेचा तुम्ही लाभार्थी असले पाहिजे, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच की आता तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की नमो शेतकरी योजनेचे PM किसान योजनेचे लाभार्थी म्हणजे कसं, तर पहा, ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 23 असेल, 22 असेल, 21 असेल, मागले हप्ते जमा झालेत, असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत।
त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, म्हणजेच की 5वा असेल, 6वा असेल, 7वा असेल, 8वा हप्ता असेल, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचे हप्ते मागील जमा झालेत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यासोबत आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत. ते कामे आता थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. ते कामे तुमचे पूर्ण असतील तरच तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे. तर पहा आता नंबर 1 वरती, म्हणजेच की तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी बांधव अपात्र होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे तात्काळ तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. आणि जे शेतकरी बांधव करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी भेटणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर नंबर 2 वरती महत्त्वाचं काम आहे शेतकरी बांधवांनो ई केवायसी. अनेक शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेली देखील आहे आणि अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण देखील आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेली आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील ई केवायसी केलेली नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर ई केवायसी ही तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम असणार आहे शेतकरी बांधवांनो तुमचं फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांकडे नाही असे शेतकरी बांधवांचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर बनवून घेऊ शकता. तर आता चला शेतकरी बांधवांनो हे कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जाणून घेऊया की कोणत्या 14 जिल्ह्यात आज पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे पुणे. पुण्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. पुण्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमची सुद्धा प्रतीक्षा ही पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे. त्यानंतर जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम, यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. वाशिम, यवतमाळ मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, अकोला, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावरती लवकर रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे.